आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झाली। आताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची मोठी बातमी या ठिकाणी समोर आली आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे निर्णय घेण्यामध्ये आले असून शेतकरी ज्या बातमीची प्रतीक्षा करत होते अखेर ती बातमी समोर आली असून आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झाली अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। 4 योजनांचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता जमा होत आहेत। शेतकऱ्यांना आता 4 योजनांचे पैसे मिळणार आहेत। सरकारच्या माध्यमातून आतापर्यंत तब्बल 44,000 कोटींचा निधी या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आला आहे। सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी अतिशय महत्त्वाचे निर्णय जाहीर झाले असल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे। 4 योजनांचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी डेबिटच्या माध्यमातून जमा करण्यामध्ये येत आहेत। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता या ठिकाणी पूर्णपणे पैसे जमा होणार असल्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे। कोणत्या योजनांचे पैसे जमा होणार तर बघा या ठिकाणी पीक विमा आता तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे। खरीप हंगाम 2025 चा पीक विमा आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। लक्षपूर्वक बघत चला, अतिशय महत्त्वाची बातमी आहे। जर अद्याप देखील तुमच्या खात्यावरती खरीप हंगाम 2025 चा पीक विमा जमा झाला नसेल आणि तुम्ही देखील पीक विमा कधी मिळणार अशी प्रतीक्षा करत असाल तर आता तुमच्या खात्यावरती पीक विमा जमा होणार आहे। त्यानंतर या ठिकाणी बघा नुकसान भरपाईची देखील रक्कम आता तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे। नमो शेतकरी योजनेचा देखील आगामी म्हणजेच की 8वा हप्ता तुमच्या खात्यावर जमा होणार आहे आणि त्याचबरोबर सरकारने जाहीर केलेले रब्बी अनुदान देखील आता तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे। म्हणजेच की साधारणतः 3 ते 4 योजनांचे पैसे आता तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी बघू शकता शेतकऱ्यांसाठी अर्जंट सूचना, आज पैसे जमा होणार आहेत। जर आज पैसे जमा झाले नाही तर तुम्हाला काही कामे या ठिकाणी करावी लागणार आहेत। आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी पैसे जमा होत नसतात, त्यामुळे अशा शेतकऱ्यांना काही कामे करण्याचे सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आले आहे। जर कदाचित तुमच्या खात्यावरती आज पैसे जमा झाले नाही तर ते पैसे मिळवण्याकरिता तुम्हाला काय करावे लागणार ते देखील आपण बघणार आहोत। म्हणजेच की तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। एकंदरीत जर बघायला गेलं तर पीक विमा योजना, नुकसान भरपाई, त्यानंतर नमो शेतकरी योजना, त्याचबरोबर रब्बी अनुदान संदर्भातील प्रत्येक महत्त्वाचे अपडेट आपण बघणार आहोत। तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला बघायला मिळणार आहेत। जर तुम्ही या ठिकाणी पीक विमा भरला असेल आणि पीक विमा तुमच्या खात्यावरती जमा झाला नसेल आणि पीक विमा कधी मिळणार तुम्ही अशी जर प्रतीक्षा करत असाल तर आता हा पीक विमा म्हणजेच की खरीप हंगाम 2025 चा पीक विमा तुमच्या खात्यावरती आता नेमका कधी किती वाजता जमा होणार हे तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्याचबरोबर या ठिकाणी बघू शकता नुकसान भरपाईची रक्कम तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार हे देखील तुम्हाला बघायला मिळत आहे। आता राज्यातील सर्वच शेतकऱ्यांच्या ठिकाणी अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे। तुम्हाला तर माहितच असेल की राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई या ठिकाणी म्हणजेच की वाटप करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यामध्ये आला होता। मात्र मध्यंतरी या ठिकाणी आचारसंहिता असेल, त्याचबरोबर काही तांत्रिक अडचणीमुळे शेतकऱ्यांच्या खात्यावरती म्हणजेच की बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होऊ शकले नाही आणि तुमच्या देखील खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा झाली नसेल तर आता तुमच्या खात्यावरती पीक विमा कधी जमा होणार। त्याचबरोबर जर तुमच्या खात्यावरती नुकसान भरपाईची देखील रक्कम जमा झाली नसेल तर आता नुकसान भरपाईची देखील रक्कम तुमच्या खात्यावरती कधी किती वाजेपर्यंत जमा होणार हे देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे। आणि त्याचबरोबर आता पीएम किसान योजनेचा नुकताच 21वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला आहे। सुरुवातीला तर असं सांगण्यामध्ये आलं होतं की पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा एकत्र दिला जाईल। मात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती फक्त पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जमा झाला आणि अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा झाला नाही। त्यामुळे नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील आता तुमच्या खात्यावरती नेमका कधी जमा होणार ते देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे। आणि त्याचबरोबर या ठिकाणी नुकसान भरपाईच्या व्यतिरिक्त सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पेरणीसाठी रब्बी अनुदान देण्याची घोषणा करण्यामध्ये आली होती आणि त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावरती रब्बी अनुदानाचे देखील पैसे या ठिकाणी जमा होत आहेत। तुमच्या देखील खात्यावरती आता रब्बी अनुदानाचे पैसे आता जमा होणार आहेत। अशा पद्धतीने साधारणतः 3 ते 4 योजनांचे पैसे तुमच्या खात्यावरती जमा होतील आणि जर तुमच्या खात्यावरती या ठिकाणी 1 रुपया सुद्धा जर जमा झाला नाही तर त्या ठिकाणी तुम्हाला काय करावे लागणार ते देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्यासाठी फक्त आता व्हिडिओला लक्षपूर्वक पाहत चला। जर मागील साधारणतः या ठिकाणी 10 ते 15 दिवसांमध्ये तुमच्या खात्यावरती
PM किसान योजनेच्या या ठिकाणी म्हणजेच की योजनेचे 2,000 रुपये सोडून इतर कोणत्याच योजनांचे जर तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसतील आणि तुम्ही देखील पीक विमा कधी मिळणार, नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार, नुकसान भरपाई कधी मिळणार, रब्बी अनुदानाचे पैसे कधी मिळणार अशी जर प्रतीक्षा करत असाल तर फक्त आता व्हिडिओला लक्षपूर्वक पाहत चला. या ठिकाणी साधारणतः 2 ते 3 मिनिटं वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या. तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट. तर आता लक्षपूर्वक पाहत चला. शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. प्रत्येक महत्त्वाची अपडेट आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला बघायला मिळणार आहेत. त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. या ठिकाणी बघू शकता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास आता सुरुवात झाली आहे. या ठिकाणी पाहू शकता 4 योजनांचे पैसे आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत. तुमच्या देखील खात्यावरती आता 4 योजनांचे पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत आणि राज्य सरकारच्या माध्यमातून तब्बल 44,000 कोटी रुपयांचा निधी आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यामध्ये आला आहे. आता सुरुवातीला राज्य सरकारने या ठिकाणी 33,000 कोटींचा पॅकेज जाहीर केलं होतं आणि त्यानंतर या ठिकाणी सरकारने दुसऱ्या टप्प्यामध्ये 11,000 कोटींचं पॅकेज या ठिकाणी जाहीर केलं. म्हणजेच की एकूणच 44,000 कोटी रुपयांचा निधी सरकारच्या माध्यमातून आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यामध्ये आला आहे आणि त्या अनुषंगाने शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा होत आहेत. शेतकरी मित्रांनो, तुमच्या खात्यावरती पैसे अद्याप देखील जमा झाले नसतील तर कसलीच काळजी करू नका. तुमच्या खात्यावरती पैसे कधी जमा होतील आणि पैसे लवकर मिळवण्यासाठी तुम्हाला काय करावे लागणार ते देखील आपण बघणारच आहोत. आता बघा या ठिकाणी काही सांगण्यामध्ये आले आहे. आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवातच झाली आहे. सरकारच्या माध्यमातून आतापर्यंत तब्बल 44,000 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यामध्ये आला असून आता 4 योजनांचे पैसे तुमच्या देखील खात्यावरती जमा होणार आहेत. यामध्ये आता बघा पीक विमा, नुकसान भरपाई, नमो शेतकरी योजना आणि रब्बी अनुदान अशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत. आता सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर साधारणतः 1 महिना झालं, लक्षपूर्वक बघत चला, साधारणतः 1 महिना झालं राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी नुकसान भरपाईची रक्कम जमा होत आहे. तुमच्या देखील खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली असेल. लक्षपूर्वक पाहत चला. सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी नुकसान भरपाई वाटप करण्यासाठी मान्यता देण्यामध्ये आली होती आणि त्यानुसार साधारणतः 1 महिना झालं शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम या ठिकाणी जमा होत आहे. सरकारच्या माध्यमातून नुकसान भरपाई वाटप करण्यासाठी या ठिकाणी आदेश देण्यामध्ये आले होते. आता काय झालं आहे, बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली नाही. जर या ठिकाणी तुमच्या देखील खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली नसेल तर आता तुमच्या खात्यावरती नुकसान भरपाई कधी जमा होणार ते आपण या ठिकाणी बघूयात. लक्षपूर्वक पाहत चला. म्हणजेच की आपण प्रत्येक महत्त्वाचे अपडेट बघत आहोत. सुरुवातीला आपण नुकसान भरपाई कधी मिळणार, तुमच्या खात्यावरती कधी किती वाजता जमा होणार ते बघूयात. त्यानंतर या ठिकाणी पीक विमा कधी मिळणार, रब्बी अनुदान कधी मिळणार आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार ते देखील आपण बघणार आहोत. आता सुरुवातीला काहीतरी या ठिकाणी नुकसान भरपाईबद्दलची महत्त्वाची अपडेट आहे. पुन्हा एकदा सांगत आहे, लक्षपूर्वक पाहत चला. राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी या ठिकाणी मंजूर करण्यामध्ये आला होता आणि त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावरती सुरुवातीला नुकसान भरपाई रक्कम या ठिकाणी जमा करण्यासाठी शासनाने मान्यता दिली होती आणि त्यानुसार साधारणतः 1 महिना झाला असेल शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी पैसे जमा होत असून राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम या ठिकाणी जमा झाली आहे. परंतु बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्याप देखील 1 रुपया सुद्धा जमा झाला नाही. जर तुम्ही देखील या शेतकऱ्यांमध्ये असाल, म्हणजेच की जर तुमच्या खात्यावरती देखील नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली नसेल तर आता तुमच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम कधी जमा होणार ते बघा. आता लक्षपूर्वक पाहत चला. सरकारच्या माध्यमातून नुकसान भरपाई वाटप करण्यासाठी मान्यता देण्यामध्ये आली होती. मात्र मध्यंतरी आचारसंहिता सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नाही. मात्र आता सरकारच्या माध्यमातून पुन्हा पैसे वाटप करण्यासाठी मान्यता देण्यामध्ये आली असून ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली नसेल तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आज देखील आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत. उद्या देखील या ठिकाणी बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत. जर तुमच्या खात्यावरती आज पैसे जमा झाले नाहीत, म्हणजेच की नुकसान भरपाईचे पैसे जमा झाले नाहीत तर उद्या होतील. जर तुमच्या खात्यावरती उद्या नुकसान भरपाईचे पैसे जमा झाले नाहीत तर परवा दिवशी होतील. परंतु जर या आठवड्यामध्ये
आठवड्यामध्ये म्हणजेच की एका आठवड्यामध्ये जर तुमच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली नाही तर त्या ठिकाणी तुम्हाला काही कामे करावी लागतील. आता बघा कोणती कामे करायचे, तर पहिलं जे महत्त्वाचं काम सरकारनं सांगितलं होतं ते म्हणजेच की फार्म आयडी काढणे या ठिकाणी अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्ही फार्म आयडी काढलं नसेल तर फार्म आयडी काढून घ्या. त्यानंतर दुसरं जे महत्त्वाचं काम आहे ते म्हणजेच की ई-KYC करायला सरकारने सांगितले होते. जर तुम्ही ई-KYC केली नसेल तर ई-KYC करा. आणि तिसरं जे महत्त्वाचं काम होतं ते म्हणजेच की आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करण्याचं सरकारच्या माध्यमातून सांगितलं होतं. आणि ही जर तुम्ही 3 कामे केली की लगेच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील. परंतु आता बऱ्याच शेतकऱ्यांचं असं देखील झालं आहे की त्यांनी या ठिकाणी सर्व कामे पूर्ण केली आहेत. म्हणजेच की या ठिकाणी जर तुम्ही ई-KYC केली असेल, जर तुमच्याकडे फार्म आयडी असेल, जर तुमचं या ठिकाणी आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असेल आणि तरी देखील तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसतील तर अशा वेळी तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला त्या ठिकाणी तलाट्याशी संपर्क साधायचा आहे. तेव्हाच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील. परंतु बऱ्याच शेतकऱ्यांनी ई-KYC केली नसल्यामुळे त्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नाहीत. बऱ्याच ठिकाणी असं देखील आपल्याला बघायला मिळत आहे की बऱ्याच शेतकऱ्यांच्या आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक नसल्यामुळे त्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नाहीत. असे देखील बरेच कारण आपल्याला बघायला मिळत आहेत. आता या ठिकाणी लक्षपूर्वक बघत चला. जर अद्याप देखील तुमच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली नसेल तर तुम्ही ई-KYC करा. जर तुम्ही ई-KYC केलेली असेल तर तुमचा आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक आहे की नाही याची खात्री करा. जर तुमच्या आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक आहे आणि तरी देखील तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसतील तर अशा वेळी तुम्हाला तलाट्याशी संपर्क साधायचा आहे. आणि तलाट्याशी संपर्क साधल्यानंतर तुमच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम या ठिकाणी जमा केली जाईल. आणि आता सध्या जर बघायला गेलं तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी वाटप करण्याची जी प्रक्रिया आहे ती सुरू आहे. डेबिटच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून मान्यता देण्यामध्ये आली होती. आणि तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा करण्याचे निर्देश देखील देण्यामध्ये आले असल्यामुळे आता आज देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे वाटप होत आहेत. अशा पद्धतीने नुकसान भरपाईचे पैसे देखील आता आज देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत. आता ही झाली पहिली योजना, म्हणजेच की नुकसान भरपाईचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत आहेत. आणि त्याचबरोबर या ठिकाणी बघू शकता सरकारने काय सांगितले होते, तर नुकसान भरपाईच्या पाठोपाठ रब्बी हंगामामध्ये पेरणीसाठी खते, बी बियाणे खरेदीसाठी, औषधे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना थोडाफार या ठिकाणी मदतीचा हातभार लागावा याकरिता राज्य सरकारने महत्त्वाची घोषणा केली होती. आणि ती घोषणा कोणती केली होती, तर राज्य सरकारने नुकसान भरपाईच्या व्यतिरिक्त रब्बी अनुदान देण्याची घोषणा केली होती. आता हे रब्बी अनुदान किती मिळणार, तर बघा हेक्टरी 10,000 रुपये 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये रब्बी अनुदान देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. आणि त्यानुसार नुकसान भरपाईच्या पाठोपाठ नुकसान भरपाईच्या व्यतिरिक्त शेतकऱ्यांच्या खात्यावरती रब्बी अनुदानाचे पैसे आता जमा करण्यामध्ये येत आहेत. जर तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसतील तर आज होतील, आज नाही झाले तर उद्या होतील. कारण की नुकसान भरपाईच्या पाठोपाठ रब्बी अनुदानाचे देखील पैसे या ठिकाणी वाटप होत आहेत. हेक्टरी 10,000 रुपये 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये शेतकऱ्यांसाठी सरकारने रब्बी अनुदान देण्याची घोषणा केली होती. अशा पद्धतीने ही देखील रक्कम आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत आहे. त्यानंतर या ठिकाणी बघू शकता पीक विमा. आता पीक विमा देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे. आता बऱ्याच शेतकऱ्यांचा असा देखील प्रश्न होता की आमच्या खात्यावरती नुकसान भरपाई जमा झाली, त्यानंतर आमच्या खात्यावरती रब्बी अनुदानाचे पैसे जमा झाले, परंतु आमच्या खात्यावरती आता पीक विम्याची रक्कम नेमकी कधी जमा होणार, असा देखील बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न आपल्याला बघायला मिळत होता. आता खरीप हंगामामध्ये ज्या शेतकऱ्यांनी म्हणजेच की खरीप हंगाम 2025 मध्ये ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा केली जाईल. राज्य सरकारने हेक्टरी 17,000 रुपयांचा पीक विमा या ठिकाणी जाहीर केला आहे. आता बघा पीक विमा कधी मिळणार, तर या ठिकाणी सध्या जर बघायला गेला तर पीक विमा वाटप होण्यास या ठिकाणी उशीर होत असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. आता कापणी प्रयोगानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा केला जात असतो. आता बऱ्याच जिल्ह्यांचे या ठिकाणी आपल्याला कापणी प्रयोग बघायला मिळत आहेत, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी अद्याप देखील पैसे जमा झाले नाहीत, पीक विम्याचे पैसे जमा झाले नाहीत. त्यामुळे आता पीक विमा कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर राज्य सरकारने शेतकऱ्यांना आश्वासन दिले आहे आणि आम्ही शेतकऱ्यांना आश्वासन जे दिले आहे ते आम्ही पूर्ण करणार असं देखील सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे. आणि त्या अनुषंगाने शेतकऱ्यांच्या खात्यावरती हेक्टरी 17,000 रुपयांचा पीक विमा जमा होणार आहे. हेक्टरी 17,000 रुपये या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याचे जमा होणार आहेत. नुकसान भरपाईच्या व्यतिरिक्त रब्बी अनुदानाच्या व्यतिरिक्त या ठिकाणी पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता वर्ग केले जाणार आहे. आता हा जो पीक विमा आहे तो नेमका कधी मिळणार, तर समोर आलेल्या माहितीनुसार अजून साधारणतः 10 ते 15 दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम या ठिकाणी हस्तांतरित
हस्तांतरित करण्यामध्ये येणार आहे। राज्यातील सर्वच म्हणजेच की ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला असेल अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम देखील या ठिकाणी आता वर्ग केली जाणार आहे। पीक विमा कधी मिळणार तर अजून साधारणतः 10 ते 15 दिवसांमध्ये पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। आणि या अगोदर देखील पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला होता। तो कोणता जमा झाला तर या ठिकाणी 2022 पासून त्यानंतर या ठिकाणी 2024 पर्यंत जो रखडलेला पीक विमा होता तो केंद्र सरकारच्या माध्यमातून साधारणतः या ठिकाणी ऑगस्ट महिन्यामध्ये वितरित करण्यामध्ये आला होता। बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती तो पीक विमा जमा झाला होता। साधारणतः 11 ऑगस्ट या दिवशी त्या ठिकाणी पीक विम्याचे वाटप करण्यामध्ये आले होते। आणि त्यानंतर आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती कोणता पीक विमा जमा होणार आहे तर खरीप हंगाम 2025 चा पीक विमा हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता जमा होणार आहे। कधी तर अजून साधारणतः 10 ते 15 दिवसानंतर। ही या ठिकाणी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। आणि सर्वात शेवटी जी अतिशय महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजेच की नमो शेतकरी योजनेबद्दलची देखील महत्त्वाची बातमी आहे। आता नुकताच पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता तुमच्या खात्यावरती जमा झाला असेल आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आता कधी मिळणार असा या ठिकाणी तुमचा प्रश्न असेल तर आता बघा, नेमका जो नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आहे तो राज्यातील साधारणतः 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। म्हणजेच की 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती प्रत्येकी 2000 रुपये आता हस्तांतरित केले जातील। आता बघा, हा जो हप्ता आहे तो या ठिकाणी वितरित करण्यामध्ये येणार आहे। आता हप्ता कशा पद्धतीने जमा होत असतो तर बघा, सुरुवातीला केंद्र सरकारचा हप्ता वितरित केला जात असतो। केंद्र सरकारच्या धर्तीवरती राज्य सरकारने नमो शेतकरी योजनेची घोषणा केली आहे। आता केंद्र सरकारचा नुकताच या ठिकाणी 21वा हप्ता जमा झाला आहे। आता ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती 21वा हप्ता जमा झाला म्हणजेच की राज्यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती 21वा हप्ता जमा झाला तर अशा शेतकऱ्यांची जी यादी असते ती केंद्र सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी राज्य सरकारकडे पाठवण्यामध्ये येत असते। आणि ही यादी राज्य सरकारकडे आली या ठिकाणी राज्य सरकार काय करत असते तर किती निधी वाटप करायचा, किती शेतकरी पात्र आहेत या अनुषंगाने राज्य सरकार काय करतं तर राज्य सरकार एक शासन निर्णय म्हणजेच की GR प्रसिद्ध करत असते। आणि एकदा GR प्रसिद्ध झाला की लगेच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे वाटप करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये येत असते। DBTच्या माध्यमातून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्त्याची रक्कम वितरित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये येत असते। आणि साधारणतः 2 ते 3 दिवसांमध्ये पूर्णपणे या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा केला जात असतो। आता सध्याची परिस्थिती जर बघायला गेलं तर सध्या राज्य सरकारने अजून देखील या ठिकाणी शासन निर्णय म्हणजेच की JR हा निर्गमित केला नसल्यामुळे सध्या तरी या ठिकाणी हप्त्याची अधिकृत तारीख जाहीर झाली नाही। आता नमो शेतकरी योजनेचा जो हप्ता आहे तो या ठिकाणी कधी मिळणार तर बघा, या ठिकाणी सरकारने अधिकृतपणे तारखेची घोषणा केली नसली तरी अजून साधारणतः 5 ते 10 दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा जमा होईल असे या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यामध्ये आला आहे। मात्र सध्या तरी शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी पैसे जमा होण्यास सुरुवातच झालेली आहे। मात्र सध्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईचे पैसे आणि रब्बी अनुदानाचे पैसे या ठिकाणी जमा होत आहेत। लवकरच पीक विमा देखील मिळणार आणि अजून साधारणतः 5 ते 10 दिवसांमध्ये नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे देखील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती वितरण केले जाईल असं या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे। अशा पद्धतीची शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट होती। आणि त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, जर या ठिकाणी अजून साधारणतः 5 ते 10 दिवसांमध्ये तुमच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाचे पैसे जर जमा झाले नाही तर अशा ठिकाणी तुम्ही KYC करा। KYC केलं असेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक आहे की नाही याची खात्री करा। जर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असेल तर या ठिकाणी अजून कोणती कामे सरकारने सांगितले आहेत तर फार्म ID काढायला सांगितलं आहे। जर फार्म ID नसेल तर फार्म ID काढून घ्या। जर तुम्ही ही सर्व कामे केली असतील आणि तरी देखील तुमच्या खात्यावरती कोणताच या ठिकाणी म्हणजेच की कोणत्याच योजनेचे पैसे जमा झाले नसतील तर अशा वेळी तुम्हाला काय करायचं आहे, तहसीलमध्ये जाऊन तुम्हाला तलाठ्याशी संपर्क साधायचा आहे आणि त्यावेळेस तुमच्या या ठिकाणी समस्येचे निवारण केले जाईल आणि तुमच्या खात्यावरती पैसे जमा केले जातील। अशा पद्धतीची शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आपल्याला बघायला मिळत होती। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।